एक वर्षापूर्वी महाविकास आघाडीमध्ये आमदार शेखर निकम असताना आपण याची मुलाखत घेतली आणि आज ते शिंदे भाजप आणि ह्या अजित पवार गटामध्ये महायुतीमध्ये सहभाग झाल्यानंतर त्यांची आता मुलाखत घेतो. सुरुवातीलाच मी देवाचे आभार मानेन, सर्वांचे आभार मानेन, कारण काय उड्डाणपुलासारखी मोठी दुर्घटना या ठिकाणी घडत असताना त्याकडे आमचे आमदार शेखर निकम हे बालपाला बचावले. खरंच देवाचे मनापासून आभार. आम्ही सगळेजण ज्यांनी प्रेम करतो, कारण एक सच्चा कार्यकर्त्यांनी सर्वांचे झटणारे व्यक्तिमत्व असेल तर आमदार शेखर निकम असतील. सर स्वागत आहे. नमस्ते. प्रसंग आहे आम्ही टी व्हीवरती पाहिलं, म्हणजे मी स्वतः आम्ही बातम्या बनवल्या होत्या. तुम्ही मुंबईमध्ये गेलात, तुमच्या पाहायला पण जखम झाली. सर थोडक्यात तो प्रसंग. नाही, तसा तो प्रसंग माझ्यासाठी आयुष्यात खूपच म्हणजे वेगळा होता. कारण खरं म्हटलं तर आमची जबाबदारी आहे की अशा ठिकाणी डायरेक्ट खाली जाणं हे चुकीचं होतं. पण त्यावेळी असं वाटलं नाही की पूल असा झटकन खाली येईल किंवा असं काही घडेल, ही मला शक्यताही नव्हती. सकाळी कळल्यानंतर आपण ती पाहणी करून पुढच्या टप्प्यात कशा पद्धतीने काम करता येईल वगैरे बघायला आम्ही तिथं गेलो होतो. 10-12 जण आम्ही होतो, अधिकारी होते, कॉन्ट्रॅक्टरची माणसं होती. आणि अचानकपणे समोर लांब, कारण पुलाला क्रॅक गेलेला भाग आमच्यापासून खूप लांब होता, त्यामुळे काय असं काही धोका कुठंच दिसत नव्हता. अचानकपणे धूर आलेला आमच्यापैकी एकानं बघितलं आणि तो एवढंच बोलला की कदाचित पूल पडेल. आणि एवढं बोलता क्षणी आम्ही पटकन पळालो. सुदैवाने एक 5-6 सेकंदामुळे आम्ही वाचलो. आईवडिलांची पुण्याई, लोकांचं प्रेम आणि शुभेच्छा आपल्यासारख्या सगळ्यांच्या याच्यामुळे वाचू शकलो. देवाचेच आभार, बाकी याच्यावर काय बोलण्यासारखं नाही. त्यानंतर तुम्ही कराडला निघून आले. त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी 30 सदस्य समिती या ठिकाणी नेमण्यात आली राज्य सरकारकडून. फक्त 2च सदस्य सर आलेले आहेत. तुम्ही मागणीसुद्धा केली प्रांतांच्या इथं बैठक झाली वातावरणामध्ये की जो कोण असेल त्यावरती कारवाई केली पाहिजे. तुमच्याच काही लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढला, चक्काजाम केला, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत. सर असं का हो? नाही, कोकणातील हा जो आपला हायवे आहे त्या हायवेला पहिल्यापासूनच खूप मोठे प्रॉब्लेम्स चालू झाले. अनेक वेळा आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले, पण तो ज्या पद्धतीने यश मिळायला हवं तर त्या पद्धतीने आपल्याला मिळू शकलं नाही. ह्याच्यामागे अनेक कारणं आहेत. आता कारणात काय खोलात मी जात नाही, कारण बाकी रस्ते ज्या पद्धतीने तयार झालेत आणि आपला कोकणातला रस्ता ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. तर हा हायवे लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने पुरा होणं ही खूप काळाची गरज आहे. परंतु त्यामध्ये जसं रामाचा वनवास 12 वर्षांनी संपला तसा आमच्या कोकणवासियांना 15 वर्ष झाली, परंतु हायवेचा वनवास काय आमच्या तुमच्यामुळेच नाही साहेब, तुमच्यामुळेच तो वनवास आहे ना. 16 वर्ष 12 तुम्ही म्हणला की रामाचा वनवास झाला होता. किती झालं आता राज्य केंद्रामध्ये कोण आहे सांगा ना, मंत्री कोण आहे, खासदार? नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या, केंद्रात असंच करायचं का? गडकरी साहेबांच्या माध्यमातून देशात अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते होत आहेत. ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातूनच हे राहिले अशातला भाग नाही. तर वेगवेगळी सरकार त्यावेळी आली. हा हायवे कधी चालू झाला ते बघा, तो कुठच्या कालावधीत झाला ते बघा. परंतु पहिल्यापासून म्हणजे वडखळपर्यंत येईपर्यंत रस्ताच पूर्णपणे पहिला अडकून गेला आणि आता तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा गडकरी साहेबांच्या माध्यमातून करण्याचं ठरवल्यानंतर आता बऱ्यापैकी 70% ते काम चालू झालं. आता आपल्यामध्ये बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की सिंधुदुर्गात झाला, आपल्याकडे का नाही झाला, हे आमचंही म्हणणं आहे. परंतु आपल्याकडची भौगोलिक परिस्थिती थोडी वेगळी आहे. म्हणजे आपल्याकडे भरावाची संख्या जादा आहे, भरावाची उंची जादा आहे आणि ज्या पद्धतीने काम चालतं आहे त्यामध्ये आपल्याकडचा पाऊस, आपल्याकडची भौगोलिक परिस्थितीचा फारसा विचार न करता टाईप प्लॅन घेऊन ते काम झाल्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा अडचणी आलेल्या होत्या. मला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या 23 शेवटी तरी हा पूर्ण रस्ता पुरा व्हावा अशी अपेक्षा. आपण खूप काही सारं तुम्हाला दिलं आहे. पवारसाहेबांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या, म्हणजे सर तुम्ही आता सांगा म्हणजे वडिलांनी कधी अपेक्षा नाही केली पण तरी पण त्या गोष्टी मिळाल्या. असं असताना सुद्धा तुम्ही अजित पवारांची साथ का घेते? म्हणजे हा प्रश्न विचारतो त्याचं कारण सांगतो की अजित पवारांकडे गेलेले काही आमदार जे आहेत त्यांनी उशिरा मतदारसंघामध्ये गेले, लोकांचं मत जाणून घेतलं, पण तुम्ही तडकाफडकी हा निर्णय का घेतला? आणि कारण पडलेला प्रश्न. नाही, पवारसाहेब आणि आमचं एक नातं वेगळं आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही, आजही आहे. संस्थेला साहेबांनी मदत केलेली आहे, ज्या त्या वेळी केले. त्याचबरोबर निकम साहेबांनी पण क्षणार्धात त्यांच्या आयुष्यात काय नुकसान होतं आहे, फायदा होतो आहे, राजकीय फायदा होतो आहे, ह्याचा कधीही विचार न करता त्यांनीही पवारसाहेबांबरोबरच काम केलेलं आहे.
निकम साहेबांना लोकसभेची उमेदवारी मिळाली ती काँग्रेसमधून मिळाली आणि ती मिळत असताना इथे कोणच फाईट देणार नाही असा मेसेज होता. त्यातल्या त्यात निकम साहेब लढू शकतात आणि त्यातल्या त्यात फाईट होऊ शकते, कारण त्यावेळी तात्या साहेबांचं मोठं प्रस्ताव होतं आणि मग निकम साहेबांना ती उमेदवारी मिळाली. त्या ह्याच्यात पवारसाहेबांची निश्चितपणे मदत झाली. ते निवडून आले त्या परिस्थितीनुरूप. परंतु ज्यावेळी पवारसाहेबांनी सांगितल्याबरोबर दुसऱ्या दिवसाला ते राष्ट्रवादीमध्ये पण त्याच क्षणाला सगळ्यांच्या आधी ते राष्ट्रवादीत आले. त्यामुळे ही गणिताचं कधीच त्यांनीही बघत गेलं नाही. आता माझ्या बाबतीत विचार केला तर मी पहिल्या वेळी जेव्हा मला दादांचा प्रचंड आग्रह होता तरी मी पवारसाहेबांसोबतच राहिलो होतो ठामपणे आणि त्याही वेळी माझी भूमिका ठाम होती. आणि आत्ता ज्यावेळी अशी परिस्थिती आली त्यावेळी मी पहिल्याच दिवशी दादांनी माझ्याकडून शब्द घेतल्यानंतर मी माझ्या भूमिकेशी ठाम राहिलो होतो. आता पहिल्या वेळी ज्यावेळी आम्ही अशी भूमिका घेतल्यानंतर दादा पुन्हा राष्ट्रवादीत आले. दादाच प्रमुख भूमिकेत असल्यामुळे परत दादांकडे कारभार. आताही काय परिस्थिती तशी होऊ शकेल त्यापेक्षा मागच्या वेळी आपण दादांना दुखवलं, यावेळी दादांबरोबर जाण्याचा निर्णय मी घेतला. तुम्हाला काय मिळालं सर? तुम्ही निर्णय घेतला, तुम्ही म्हणता लोकांच्या विकासासाठी गेला, पण स्वाभिमान कुठे गेला तुमचा सर? ऐका, दुसरी गोष्ट तुम्हाला काय मिळालं? कारण मंत्रिपद जे आहे ते तिकडे दुसरीकडे गेलं. आपल्याला काय मिळालं? तेल तुपही गेलं. आता मी पुढचं मी काय बोलत नाही, लोक समजतील. पण तुम्हाला काय नाही मंत्रिपद मिळालं? प्रत्येकी त्या तिकडे रायगडमध्येच का मंत्रिपद जात आहे? आमदार शेखर निकमांना मंत्रिपद का नाही असं अनेकाला वाटतं. असं तो प्रश्न तुम्हाला विचारतोय, का नाही तुम्हाला मंत्रिपद मिळालं? नाही, मी पहिली गोष्ट म्हणजे दादांबरोबरकडे जाताना मी काय मंत्रिपद मिळेल नाही हे करायला अपेक्षा करून आम्ही गेलोच नव्हतो. तो वरच्या लेवलचे विषय असतात, फार मोठं त्याच्या मी खोलात कधीच जात नाही. आपलं काम भलं की आपण भलं, जे काय व्हायचं ते होईल त्याच्याबद्दल फार विचार न करता मी माझी भूमिका जी होती, मी काय असा लपून राहिलो नाही, इकडं पण सांग तिकडं पण सांग. माझी भूमिका यावेळी मी दादांबरोबर आहे. स्पष्ट मी मोठ्या साहेबांनाही सांगितलं की मी दादांबरोबर यावेळी साहेब जाण्याचा निर्णय केला. मंत्रिपद मिळवण्यामुळे एक बडा नेता तुमच्यातला, आता अजित पवार गटामध्ये तुमच्यातलाच गटातला एक बडा नेता खूप प्रयत्न करतो मंत्रिपद मिळवणे म्हणून. नाही असं काय नाही. ते काय मंत्रिपद मिळणं आणि हे शेवटी ज्याच्या त्याच्या नशिबाचा देखील भाग असतो. त्याचबरोबर काही वेगवेगळी समीकरणं असतात, त्या समीकरणात असतं. त्यामुळे जे आहे त्याच्या माध्यमातून काम करत राहायचं. दादांचं सपोर्ट हीच खरी म्हटलं तर मंत्रिपदापेक्षा जास्त ताकद माझ्या मागे. तुम्ही महाविकास आघाडीमध्ये पण सर काम केलं नाही, तुम्ही आता महायुतीमध्ये काम करताय, काय फरक जाणवतो? फारसे दिवस झाले नाहीत, 2-3 महिने झालेत. महाविकासमध्ये वेगळ्या पद्धतीने म्हणजे तिथं आघाडी ही पहिल्यापासूनची होती आणि आता ही नव्याने आहे. हे सगळं आता आम्ही स्वीकारून करत जाण्यात थोडासा वेळ आम्हाला निश्चितपणे लागतो. परंतु अजितदादा असल्यामुळे दादा इथले प्रश्न असो कुठची काही असो, दादा स्वतः लक्ष देऊन स्वतः सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे आमच्या पुढे काय फार कोणाला दुसऱ्याला जाऊन भेटावं किंवा असं काय आमचं नसतं. आम्ही दादांकडे आमची कामं देतो, ती कामं पूर्ण करण्याचं दादांच्या मध्ये. तुम्ही गेलात तर शॉकिंग होतं, कारण का माझे आमदार रमेश कदम जाणार का तुम्ही मला स्वतः फोनला विचारतात, निसर आपली पैज लागले आणि मी बोललो पैज आता जिंकणार मी काय असं वाटत होतं एकंदरीत. पण त्या दरम्यान शेखर सर तिकडे गेले, मी असं गप्प बसतो, अरे कसं काय शक्य आहे की नाही. ती परिस्थितीच अशी होती की आपल्यासमोर काय फारसे पर्याय नव्हते. अचानकपणे बोलवल्यानंतर तिथली परिस्थिती बघता, सगळेच जे उपस्थित होते ते बघता आणि मी हे सगळं आधी पण सांगितलं, त्यामुळे ते रिपीट सांगण्यात फारशी मजा नाही. म्हणून कारण का तुम्हाला सांगतो 70% बहुजन समाज तुमच्या पाठीशी नाही आहे. कारण सर तुमचा जो निर्णय तो चुकीचा आहे. कारण का शेखर निकम ही व्यक्तिमत्व चांगला आहे, शेखर निकमाची काम करण्याची पद्धत चांगली आहे, पण त्यांनी ज्या संगतीमध्ये गेलेत, मी त्याचं नाव घेणार नाही, ती संगत लोकांना मान्य नाही आहे. त्यामुळे 70% बहुजन समाज लक्षात घ्या. परिणाम काय आहेत ह्याचा विचार ज्यावेळी आपण एखादा निर्णय घेतो त्यावेळी त्या परिणामाला पण तोंड देऊनच पुढे जावं लागतं. पण हा तुमचा समज आहे, हा जो समज आहे की पाठीशी लोक नाहीत किंवा हा समज आहे निवड, ह्याचं उत्तर इलेक्शन नंतर मिळेल. ठीक आहे, ऐकत यावं शहरामध्ये शिरीष काटकरी सुचारणा नाही ते त्यांचं कोणी माझ्याबरोबर पहिल्या इलेक्शनच्या वेळी नंतर दुसऱ्या इलेक्शनला पण माझ्याबरोबर मोठे लोक कोण नव्हते, छोटे लोक होते. ह्याचं उत्तर जनता देईल. मी पहिल्यापासून सांगत आलं की मी जनतेला कधीच गृहीत धरून जाणारा नाही. जनतेच्या मनात असेल ते जनता घडवेल. ज्या पद्धतीने पुढे काय करायचं ते त्या वेळच्या गोष्टी नाही. त्यामुळे त्याचा विचार मी केलेलाच नाही. दादांकडे बरोबर जायचं एवढा निर्णय झाला, विषय संपला. चिपळूणच्या नगरपालिका निवडणुकीत महायुतीमधून करणार की अंतर्गत रमेशभाई कदमांना सपोर्ट करणार काय? नाही, आम्ही जे काय असेल ते आमचं स्पष्ट असेल
अजितदादा असतील किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, हे जे निर्णय जो देतील, महायुती म्हणून लढायचं तर महायुती म्हणून लढतील, वेगळ्या आघाडी करा म्हटले तर त्या पद्धतीने ते, आणि महायुतीचे तिन्ही नेते बसून जे ठरवतील त्या पद्धतीने त्या मार्गानेच जाणार आम्ही. आमदार भास्कर जाधव यांनी कालच रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत त्यामध्ये सांगितलं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब हे जर मला म्हणाले तर मी चिपळूणमध्ये लढण्यास तयार आहे. कधी त्यांनी शिरगावच्या चौकामध्ये एक सभा घेतली, त्या सभेमध्ये सुद्धा ते बोलले होते की पत्रकार काय म्हणाले खेळडीमध्ये त्यांना की शेखर निकम म्हणतात की भास्कर शेटनं पाडलं तर मी एक मोठा इतिहास करीन. ते बोलले असं जर ते बोलले असेल तर त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेले, असे ते बोलले सुद्धा नसतील असे ते म्हणाले. काय कधी सांगा. पहिली गोष्ट म्हणजे हवा जाण्याचा माझ्या आधी डोक्यात प्रश्नच नसतो. मग काय आमदारकीने त्याच्यावर माझं पोट नाही का, मी त्याच्यावर काहीतरी कमवतो अशातला भाग नाही. किंबहुना आमदारकीमुळे माझंही आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसान होत असतं. त्यामुळे त्या ह्याच्यात हवा जाणं बिणं हे कोणाच्यातही दुसऱ्याच्या बाबतीत घडू शकतं. आणि जी वाक्य मी बोललीच नाही ती पत्रकारांनी त्यांना सांगितली असेल, तो शेवटी ऐकणाऱ्याचा विषय आहे. नाही, तो ऐकणाऱ्याचा विषय आहे. त्याची खातरजमा करूनच पुढच्या गोष्टी होत असतात. त्यामुळे तो विषय माझा आधी हवा जाण्याचा हा विषयच येत नाही माझ्या बाबतीत. मी माझ्या आयुष्यात कधीच माझ्या डोक्यात हवा गेले नाही. कालही जमिनीवर आहे, उद्याही आहे आणि पुढेही जमिनीवरच राहणारा मी म्हणजे कार्यकर्ता आहे. त्यामुळे उगाच हवा बिवा जाणं काय नाही. आता काय उद्या कोणाला इथून वाटेल, अजून कोणाला दुसरीकडून वाटेल, किंवा कशाही पद्धतीने कोण कुठूनही उभा राहू शकतो, हा ज्याचा त्याचा विषय असतो. आणि भास्कर शेठ हे प्रचंड मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे व्यासंग मोठा आहे, त्यांच्याकडे काम करायची पद्धत चांगली आहे. विधिमंडळात मी त्यांना 2.5 वर्ष ही 4 वर्ष खूप जवळून बघितलं. मी त्यांचाही अभ्यास नेहमी सातत्याने करत आलेलो आहे की कशा पद्धतीने ते भूमिका मांडतात वगैरे. सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडं. खूप चांगला आहे, म्हणजे अनुभव त्यांचा मोठा आहे. ते खूप दिग्गज नेते आहेत. ते उद्या इथून निवडणुकीला उभे राहिले तरी त्या पद्धतीने मला तर फेस करणं भागच आहे. पण नुसतं भास्कर शेठच असं नव्हे, रमेश कदमही तेवढ्याच ताकदीचा नेता आहे, तेही उद्या उभे राहू शकतात. रमेश कदमांबरोबर प्रशांत यादव देखील आज तेवढ्याच ताकदीचे आहेत, तेही तिथून चांगल्या पद्धतीने उभे राहू शकतात. रोहन बने आहेत, सुभाष बने आहेत, आमचा थेराडे आहेत, हे अनेक जण, बेटकर साहेब आहेत. ही सगळी जणं विचार केला तर महाविकास आघाडी म्हणून ही जी नावं आहेत ती खूप मोठी नावं आहेत सगळी. त्यामुळे उमेदवार हा आहे की तो आहे असा विषय नसतो. कोणी उभा राहिला तर निवडणूक ही निवडणूक असते आणि ती सर्वसामान्य जनतेच्या इच्छेनुसार होत असते. तुम्ही काय म्हणताय, नेते काय म्हणताय, तो काय म्हणतोय, हा काय म्हणतोय, याच्यावर कधी गणित चालत नाहीत. कारण माझ्याकडे तसा मोठा नेता आजच्या घडीला कोणच नाही. आम्ही छोटे छोटे जणं सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही जाणार आहोत. आज आमच्याकडचा विचार केला, उद्याही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या आमदारकीचं तिकीट द्यायची वेळ आली तर शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा आहेत, तटकरे साहेब आहेत. उद्या महायुतीच्या माध्यमातून वेगवेगळे उमेदवार देखील ते देऊ शकतात ना. कारण मीच उमेदवार किंवा माझा मुलगाच उमेदवार असं मी म्हणू नाही शकत, कारण तो माझा हक्क नाही. ती काय माझी वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. ही महायुती होत असताना काही राजकीय समीकरणं जर बदलली, त्यातून काही वेगळा निर्णय झाला तर जो कोण निर्णय होईल त्याला पूर्ण त्याच्या पाठीशी राहून त्या ताकदीने त्याला निवडून आणण्याचं काम हे माझं असणार आहे. उद्या सदाभाई चव्हाण यांच्या इतका जनसंपर्क असलेला, म्हणजे माझ्याहीपेक्षा जास्त जनसंपर्क वाड्यावाड्यात, वस्त्यात, गावागावात त्यांचा होता आणि आहे. जे होता असं नव्हे, त्यावेळी तर प्रचंड होता. आता थोडंसं मधल्या काळात काही थोडा कमी जास्त जरी झाला असला तरी पर्टिक्युलर वाड्यावाड्यात त्यांच्या इतका संपर्क असलेला माझ्या माहितीत ते, म्हणजे माझ्याहीपेक्षा वस्तुस्थिती आहे ती मी सांगतो, ते आहेत. त्यामुळे तेही उद्याचे महायुतीचे उमेदवार असू शकतात. भाजपचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. थेराडे मॅडमनी शहरात चांगलं काम केलं आहे. त्या खराडे मॅडमनी काम केलेलं आहे, त्यासुद्धा उद्या असू शकतात. बेटकर साहेब देखील महायुतीत आहेत, उद्या कदाचित तेच सुद्धा असतील किंवा अन्य काही नवीनसुद्धा काही पर्याय शेवटी येतात. कारण हे निर्णय त्यांनी घ्यायचे आहेत, आपण घ्यायचे नाहीत. उद्या मी असं नाही म्हणू शकत मी पण इथं आणि मी नसेन तर मग माझा मुलगा नाही. पण एकंदरीत समजा असं झालं की तुम्हाला समजा माहितीकडून तुम्ही असतात आणि समजा आमदार भास्कर जाधव असतील, काय वाटतं सर कधी
आई भास्कर शेठ ज्या मी जी नावं घेतली असतील तर नाही काय नाही जी वाटतं? नावं तुमची घेतली व्यवस्था ते काय आहे? सगळे स्ट्रॉंगच आहेत Strong आहेत, मान्य ना, आहे ना, त्यातला पण कोण तुमची कमी नाही व्यवस्था ना. काय आता उद्या भास्कर शेठ जरी असले ते जरी माझ्या दृष्टीने विधिमंडळात आणि या संसदीय कामात माझ्यासाठी किती आदरणीय असले ते शेवटी लढाई आहे ना. लढाई आहे तर लढाईलाच जायचं आहे. लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे की समोरचा शत्रू किती शक्तिशाली, किती सामर्थ्यवान, किती बलवान असला तरी आपली लढाई आत्मविश्वासावर आपल्या लढायची असते. त्यामुळे माझा आत्मविश्वास आहे आपण लढायचं आहे. शेवटी लोक काय करणार आहेत हे मी नाही सांगू शकत. तो लोकांचा विषय आहे, तो लोकांचा हक्क आहे. कारण लोकांना ग्रहित जाऊन काम करण्याची माझी प्रवृत्ती नाही. पण कोणी उद्या आला म्हणून उद्या मला तिकीट दिल्यावर मी काय तिथं काय परिणामाची चिंता करून थांबणार नाही. मी माझा लोकांवर पूर्ण विश्वास आहे. मी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलो आहे, प्रत्येकाच्या घरात पोचलो आहे. मी 4 वर्ष प्रामाणिकपणे झटून काम केलं आहे. मी कधीही कोणाकडून कशाची अपेक्षा न करता जे काय होईल ते माझ्यापर्यंत करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी असं म्हणणार नाही की मी 100% काम केलं किंवा माझ्याकडून जे अपेक्षित माझ्या काही मनात होत्या त्या सगळ्या गोष्टी मी पुऱ्या केल्यात असंही मी म्हणणार नाही. कारण माझ्या कालावधीमध्ये इतकी राजकीय स्थित्यंतर घडत गेली की ते थोडंसं डायजेस्ट व्हायला म्हणावं लागतो ना, तो वेळ तो जात असतो ना. त्यातून तर अजून जी काही कामं राहिले ती वर्षभराच्या कालावधीत मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. कारण मला 5 वर्ष प्रामाणिकपणे लोकांनी दिले, तर पहिल्या 5 वर्षाचाच विचार माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. खूप चांगली गोष्ट केली. सगळी नावं तुम्ही घेतले. सहदेव बेडकर तुमचं नेमकं असं काय आलं? कारण सहदेव बेडकरच्या मुलाखती वारंवार सांगत होते कोणत्याही परिस्थिती मी चिपळूणमध्ये अपक्ष तरी उभा राहील आणि शेखर निकमना पाडणारच. थांबे सांगता काय तुमचं? माझा आणि सदैव बेटकरांचा कायच वाद नाही. मी ते माझ्या पुढ्यात आले तर ते तुम्ही 2 मिनटात तुम्ही म्हणाल की यांचं कायच नाही. आणि माझ्या आयुष्यात मी कोणालाच फसवलं नाही आजपर्यंत. एका व्यक्तीने माझं नाव देऊन सांगावं मी ह्यांना फसवलं. मी त्यांना काय फसवलं? मी त्यांना तिकीट मिळवून देणं, पवारसाहेबांकडे ओळख करून देणं एवढं काम माझ्या हातात होतं. माझ्याकडे काही तिकीट देण्याचा अधिकार नव्हता, तो सगळ्यांनी त्यांनी दिला. आता त्यांच्या 72 गावामध्ये माझा काय संपर्क आहे? मी माझ्या मतदारसंघाच्या बाहेर फारसं कधी लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे 72 गावात मी जेव्हा इथं उमेदवार असताना, नौका उमेदवार असताना मी त्यांच्यासाठी काय ते तिकडं फार मोठं करीन अशी अपेक्षा नाही. शेवटी मी इथं निवडून पहिल्या इलेक्शनला जसा उभा राहून पडलो, मी कोणाला दोष नाही दिला. तो माझ्यावर माझा दोष घेतला की माझा संपर्क कमी पडला, माझं प्लॅनिंग कमी पडलं, मी कुठंतरी काही गोष्टीत कमी पडलो. परंतु आता दुसऱ्या इलेक्शनला मी ते सगळ्या गोष्टी माझ्या मायनस होत्या तेवढ्या मी कॅल्क्युलेट केल्या. मी आत्मपरीक्षण केलं आणि मी त्या पद्धतीने लढाईला सामोरं गेलो. मला लोकांनी चांगल्या पद्धतीने निवडून दिलं. आपण असं जरी म्हटलं असतं ना सर, तुम्ही म्हटलं बऱ्याच नावं तुम्ही घेता, तरी स्वतःच्या मनात काही वाटतं की उद्या भविष्यात समजा माहितीकडून मला जर उमेदवार मिळेल तर माझ्यासोबत स्ट्रॉंग उमेदवार कोण, असं मनामध्ये असतं, भीती असते कधी. बघा निवडणुकीची भीती हा विषयच नाही. भीती म्हणजे मुळात असं वाटतं ना आपल्यासोबत कोणते कोणते स्ट्रॉंग आहे असं तुम्हाला मनामध्ये. तुमच्या मनात कसं आहे, हा आला तर स्ट्रॉंग, तो आला तर स्ट्रॉंग नाही, असं हे चुकीचं असतं. कारण असं गणित कधीच चालत नसतं. कारण ती राजकीय परिस्थिती कशी आहे, लोकांची मानसिकता कशी आहे, ती त्यावेळची परिस्थिती कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. कोणी ह्या नावं घेतली सोडून जरी 2nd 3rd फळीतला जरी आला, ती निवडणूक ही सोपी नसते. निवडणुकीसाठी त्या वेळच्या गणितानेच जावं लागतं. त्यामुळे स्ट्रॉंग आणि वीक असं कधी नसतं. ती काय इंदिरा गांधी पडल्या, त्या समोर कोणाच्या पडल्या होत्या तेही तुम्ही विचार करा. त्यामुळे कोणी उमेदवार आला तरी आपल्याला झटून आपल्या आत्मविश्वासावर आणि आपण केलेल्या कामावर लोकांपर्यंत जावं लागणार आहे. आणि त्या पद्धतीचं माझं काम चालू आहे. मी मुंबईमध्येही मेळावे घेतो आहे. जिल्हा परिषद गटवार देवरुखचा पहिला माझा ओझऱ्याचा झाला, उद्याच्या 29ला कडवाईचा आहे, त्याच्यानंतर 19ला धामापूर गटाचा आहे, मग कसब्या गटाचा आहे, मग राहिलेल्या गटाचा आहे. आणि तिथल्या मेळाव्याची गर्दी प्रतिसाद बघितला तर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून 100 माणसं जमताना त्यावेळी एक तिकडच्या वेळी आमदार होते, ते तिकडे जमवायचे, पण इतर ठिकाणी तर तो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ह्याचा अर्थ लगेच त्यांनी हुरळून जाऊन चालत नसतं. कारण निवडणूक ही वेगळी असते. निवडणूक ही त्या वेळच्या गणितावर परिश्रम असते. त्यामुळे
सगळे स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे एकाचाच विचार मी करत नाही. आपण पाहिलं तर या ठिकाणी मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर गेली 60 वर्ष दीर्घकाळ शरद पवार साहेब एकत्रित राजकारणामध्ये काम करतात, मग कधीही त्यांनी मराठा समाजाच्या विषयाबद्दल किंवा आरक्षणाबद्दल एकही चकार शब्द केला नाही किंवा प्रयत्न केले नाही, त्यामुळे त्यांच्यावरती आक्षेप होतो, त्यांच्यावरती बोलला. तर तुम्हाला काय वाटतं सर? नाही, माझी एवढीच अपेक्षा आहे की OBC आणि इतर समाजाचं आरक्षण अबाधित ठेवून त्यामध्ये कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला, जो गरीब मराठा समाज आहे, जनरली इतर मराठा समाज आहे, या सगळ्या समाजाला चांगला न्याय देण्याच्या दृष्टीचं काम हे महायुतीचं सरकार निश्चितपणे करेन, हा मला ठाम विश्वास आहे. आदरणीय पवारसाहेबांनी तर त्यावेळी त्यांची भूमिका केलेली आहे, त्यामुळे त्या विषयात मी बोलणं उचित नाही. पण तो महायुतीच्या माध्यमातून कोर्टात टिकेल असं आरक्षण निश्चितपणे देतील आणि ह्यामध्ये OBC सर्व समाजाला कुठेही धक्का लागणार नाही याची खबरदारीने काळजी निश्चितपणे तिन्ही नेते घेतील. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील स्वतः प्रयत्नशील आहेत. एकंदरीत रामदासभाई कदम म्हणाले की आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, तिकडे राणेसाहेब म्हणले आम्ही 96 कोटी मराठी आम्ही घेणार नाही. तुम्ही कोकणाचं प्रतिनिधित्व करताना कसं पाहता याकडे? नाही, कुणबी समाजाची आरक्षण देऊन आपल्याला आरक्षण नको आहेच, आपल्याला आरक्षण आपलं आरक्षण म्हणून हवं आणि त्या पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत. एकंदरीत आपण पाहिलं स्वतः त्यांनी सांगितलं की कुणबी समाजाचं आरक्षण घ्यायला तुम्ही प्रमाणपत्र घ्यायला तुम्ही तयार नाही. नाही, तुम्ही लक्षात घ्या, कुणबी समाजाच्या आरक्षणातला वाटा घ्यायला देऊन आम्हाला आरक्षण नको आहे, तर आमचं आरक्षण आहे वेगळ्या पद्धतीचं आरक्षण पाहिजे, शैक्षणिकदृष्ट्या ते जास्त महत्त्वाचं आहे. मग तुम्ही त्या मनोज जरांगे पाटलांची कधी भेट घेतलीत काय? नाही, त्यांचा आणि आपला काय फारसा म्हणजे लांबूनही संपर्क नाही. एकंदरीत आपण एखादा शेवटचा प्रश्न घेतोय. आज सुद्धा मनामध्ये कोण आहे? शरद पवार की अजित पवार? कोण एकंदरीत काय सर काय सांगाल? कधी आता खरंच पवारसाहेब जवळजवळ 86 वर्षाचे वृद्ध व्यक्ती भर पावसामध्ये वरून भाषण करतात. श्रीनिवास पाटलांचे आपण सगळे पाहिले. कुठेतरी सर ज्यांनी खासदार मी मनापासून सांगतो खासदार गोविंदराव निकम तुमचं कुटुंब आहे सर, त्या कुटुंबाच्या पाठीशी शरद पवार साहेब मनापासून उभारले. कुठेतरी त्यांना सोडताना मनाला काय सर काय असं वाटलं का की कुठेतरी आपण चुकतोय? खरंच पवार साहेबांनी आपल्याला बरंच काय दिलं. मग तेच आता अजित पवार, मी त्या दुसरा एक प्रश्न मला विचारणार आहे, पण हा शेवटचा प्रश्न. कुठेतरी सर मनाला कधी असं वाटलं असेल ना की पवार साहेबांना आपण सोडतोय? वडिलांचा विचार करा, समोर वडील डोळ्यासमोर घ्या, सगळं चित्र डोळ्यासमोर उभं करा. नाही, पवार साहेबांबद्दल माझ्या हृदयात आजही ते स्थान आहे. मी ते उगाच काय फुकटची आपुलकी बिपुलकी मिळवण्यासाठी बोलत नाही आणि मी ते बाहेर काय त्याचा कधीच फारसा उच्चार, आणि ते आहे ते आयुष्यभर राहणार आहे. मग त्यांच्याकडून काय होतं आहे काय हा वेगळा भाग आहे, त्याबद्दल काय प्रश्नच नाही. पण तो मन आणि प्रॅक्टिकल ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे. मनाने माझी पवारसाहेबांबद्दलची आत्मीयता तसूभरही कमी होणार नाही आणि आजही नाही आणि पुढेही होणार नाही. ह्याचा अर्थ मी पॉलिटिकल भूमिकेशी, दादांच्या भूमिकेशी 100% ठाम आहे. त्यात काय बदल होण्याचा काय नाही. परिणामाची पण मी ती परिस्थिती घेऊनच पुढे जाणार आहे. परंतु हे दोन्ही कुटुंब दोघंही एकत्र यावेत ही सगळ्यांचीच इच्छा असते, तशी माझी पण इच्छा निश्चितपणे आहे. आता प्रश्न राहिला मला भरभरून काय द्यायचं, मला ना कोणी दिलं फार भरभरून अशातला भाग नाही. मी निवडणूक लढलो माझ्या परीने, मी माझ्या करत गेलो. मी निवडणूक लढवताना माझं वय साधारण 52-53 किंवा समथिंग असेल. तोपर्यंत मी एक साध्या म्हणजे तुमचा हे पण नव्हतं झालं, कुठची कमिटीचा साधा सदस्य म्हणा, तो तुमचा अगदी SU म्हणतात तो म्हणा, किंवा अन्य कुठच्या कमिटीत मला घेतला आहे शासनाने किंवा कुठून असलं कसलंही पद बी काय कोणाकडूनच भोगलं नाही ना, कुठच्याच ह्याच्याकडून. मी जिल्हा बँकेवर निवडून गेलो तो पण माझ्या इथल्या ताकदीवर गेलो. मी राज्य बँकेवर पण गेलो, इथल्या ह्याच्यावर गेलो होतो. म्हणजे कोणीतरी मला उचलून एखादं पद दिलं अशी माझ्या बाबतीतली ते काय तुम्ही शोधून काढा की हा निकम साहेबांचा मुलगा आहे म्हणून मला उचलून निकम साहेब गेल्यावर कोणी काय उचलून काय दिलं आहे अशातली काय भाग नाही. आणि दिलं म्हणजे आपण कोणाबरोबर हवं असातला भाग नसतो. आपली एक निष्ठा असते ती पवार कुटुंबियाशी, विशेषतः पवारसाहेबांबद्दल तुम्ही म्हणता ते बरोबर थोडंफार दुःख हे असणारच आहे, ते आहेच. त्याच्यात मला एकच सांगावं असं वाटतं की बघा कसं चित्र आहे की एकंदरीत बाळासाहेब आता ह्या जगामध्ये नाहीत, पण त्यांच्या पाठी शिवसेनेची काय वतात झाली आणि त्यांनी पाहिलं नाही. पण पवारसाहेबांनी पाहिलं की माझ्या पाठी पक्षाची वतात काय झाली. बघा दोन प्रश्न आहेत. एकीकडे बाळासाहेब जगातून निघून दुसरे आणि शरद पवार आज पाहतात
तरी त्यांच्या मनात सर कुठेतरी दुःख होत असेल की माझा शेखर निकम कुठेतरी दूर गेलेला आहे, माझा अजित कुठेतरी दूर गेलेला आहे. म्हणजे एखादी त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे आज जरी ती बाहेर पडत असली ना, लोकांमध्ये जात असली तरी मनाला कुठेतरी दुःख होत असेल. कारण त्यांनी जेव्हा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते कराडला आले होते, त्या ठिकाणी प्रशांत यादव भेटले होते. कुठेतरी असं त्यांच्या तुमच्याही मनाला थोडंसं लागलं असेल. आणि दुसरी गोष्ट, काल धुळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक वाक्य बोलले की त्याच्या भाषणामध्ये बोलले की शरद पवार कृषी मंत्री होते, त्यांना मानतो मी, पण कृषी मंत्री म्हणून असताना त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं सर, काय सांगायचं? हे पॉलिटिकल टीका आहे. हे बघा, ही पॉलिटिकल हे पॉलिटिकल असतात, वरच्या लेवलचे आहेत. मोदी साहेब, शरद पवार साहेब यांच्या बाबतीत बोलण्या इतका काय मी मोठा नाही, मी साध्या ऐकते. पॉलिटिकल बदलत असते ना भूमिका. शेवटी आता मला माझ्याबद्दल महाविकास आघाडीत असताना भास्कर शेठ पण खूप भरभरून बोलायचे, चांगलं बोलायचे. ह्याचा अर्थ मी असं समजून चालेल का आता ते माझ्याबरोबर बोलतील? ते नाही बोलणार, कारण ती पॉलिटिकल भूमिका बदलली, त्यांची भूमिका बदलली. ते उद्या ती आता सगळे त्यांनी जे वाक्य केले ती त्यावेळी लागू होती, आज नाही लागू. त्यांनी सांगितलं होतं इथं खरवतात की ह्याच्या पाठीशी मी कायमचा राहणार आहे, अमुक आहे तमुक आहे, पण ती त्या भूमिकेशी निगडीत आहे. याचा अर्थ मला त्यांनी हे केलं ते केलं असं म्हणून नाही चालणार ना. आज भूमिका बदललेल्या भूमिकेनुसार आपल्याला ती बदललेली परिस्थिती, त्यामुळे माझे त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले राहणारच आहे. याचा अर्थ मला ते चांगले बोलावतील असं मी गृहीत धरून नाही चालायचं. एखादी आपण पाहिलं तर आमदार भास्कर जाधवांचा विषय काढला. मी सांगतो तुम्हाला, आमदार भास्कर जाधवांना निधी मिळत नव्हता, म्हणजे कोर्टामध्ये गेले, कोर्टात त्यांनी निधी आणला, म्हणजे त्यांनी लढाई जिंकली. दुसरी गोष्ट, त्याविषयी जेव्हा गडरचा प्रकार घडला, आमदार भास्कर जाधवांनी प्रतिक्रिया दिली की बाबा माझाच एक सहकारी आहे, त्या ठिकाणी खूप वेगळ्या म्हणजे चांगल्या पद्धतीने बोलले. म्हणजे हे भास्कर शेठ जाधव आहेत. म्हणजे आम्ही दुसरे आमदार शेखर निकम जसे तसे आमदार भास्कर शेठ जाधव आहेत. हे कसं आहे राजकारण असं हे राजकारणात हे टीका टिप्पण्या होणार आहेत, ते काय बोलतील ते मी त्यांचा सन्मान ठेवून मी कधीच काय बोलणार नाही. तो माझा भाग आहे, ते माझ्या प्रवृत्तीचा भाग आहे. परंतु त्यांच्याबद्दल मी कुठं कधी वाईट बोललो आहे किंवा त्यांच्यासारखं नेतृत्व ह्या जिल्ह्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळालं ना. ज्या पद्धतीने त्यांना संधी मिळायला हवी होती त्या पद्धतीने त्यांनाही संधी नाही मिळाली, हे मी त्यांच्यासमोर जाहीर आमचं बोलणं असतं, त्याच्यात काय वाद नाही. पण ह्याचा अर्थ आता बदललेल्या भूमिकेत एकमेकाचं कौतुक होत नसतं ना. ती भूमिका बदलली. तुम्ही राजकारणी पण एक कलाकार आहात ना, तुम्ही आहोतच ना, आम्ही सगळे राजकारणी. आता भूमिका भूमिका बदललेली आहे, पण पहिल्यांदाच भूमिका बदलली असं मला वाटतंय. आणि वैयक्तिक त्यांच्या नाही आमच्या संबंधात कुठंच बाधा येणार नाही ना, भाईंच्या येणार ना, त्यांच्या येणार ना. जेवढ्या निवडणुकीला माझ्या विरोधात आहे त्यांच्याशी मी शेवटचा अंतिम प्रश्न आहे की कुठेतरी अजित पवार दादा आणि शरद पवार साहेब एकत्र येतील असं वाटतं तुम्हाला? काय नाही, आपण पवार फॅमिली ही वेगळी फॅमिली आहे. मी त्याबद्दल भाष्य करणं फार माझं म्हणजे अज्ञानासारखं होईल, कारण त्यांची डेप्थ आणि त्यांची जो परिवाराची त्यांची व्याख्या आहे आणि त्यांचा जो परिवार आहे त्या परिवारासाठी त्यांची जी झटणूक किंवा ज्यांचं सगळं आहे त्या बाबतीत नाही सांगू शकत. पण पवार फॅमिली म्हणून एकच राहील असा मला विश्वास. त्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने सरांनी आपलं म्हणून व्यक्त केलेला आहे. खरोखर दिलखुलास चर्चा आज केलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कोणी उमेदवार असतो, मी स्वतः असं म्हणत नाही की मलाच उमेदवारी माझे माझ्या मुलाला उमेदवारी माझे. आमदार भास्कर शेठ जाधव चांगले त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. समोरचं कोणी असो राजकारणामध्ये कधी काय, पण जेव्हा लढाई असतील तेव्हा मैदानामध्ये उतरायला मी कधीही तयार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.